टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि इतर काही निवेदनं घेऊन मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली। यानंतर आज यामध्ये तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळते। 5 लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे। माझ्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे आहेत। काय सांगाल, काल मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली होती आणि यानंतर आता 5 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते, त्यांची चौकशी सुरू आहे। मग आता मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जे देव आपण मानतो जनता आपली, त्यांनी जे आदेश दिलात आता या गतीच येणार प्रकरणाला आरोपी तात्काळ ते अटक करणारच। तुम्ही समाधानी आहात मुख्यमंत्र्यांनी जे काही आदेश दिलेत किंवा SIT गठीत करण्यासंदर्भात? हो, मी मुख्यमंत्री साहेबावर समाधानी आहे। माझा आता विश्वास आहे, मी जे हे अधिकारी दिलेत त्यांच्यावर माझा जास्त विश्वास आहे की या आरोपीपर्यंत म्हणजे आरोपी तात्काळ अटक करतील म्हणून। कोणत्या अधिकाऱ्यांचे तुम्ही नावं दिलेत त्यांना? मी पंकज कुमावत, साबळे सर आणि सपकाळ सर, त्यांनी मला म्हणजे आम्हाला दमदाट्यामध्ये नंबर डिटेक्ट करून दिले ते तत्कालीन सपकाळ सर आणि तत्कालीनच संतोष साबळे सर, त्यांनी जे तपास केला होता कमलेश मीना यांनी पथक तयार केलं तर त्या दरम्यान ते आरोपी पस्तर गेले होते। मग त्या साबळे सर आणि सपकाळ सर यांनी सगळा तत्कालीन तपास केला। मग पंकज कुमावत सर यांचं असं नेतृत्व आहे की ते डायरेक्ट आरोपी कोणीही आरोपी असो, जसं मुख्यमंत्री साहेब म्हणले की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ते बी म्हणतात कोणीही आरोपी असो मी त्यांना अटक करील, तसं त्यांचं तसं नेतृत्व आहे म्हणून आम्ही त्या साहेबांची नियुक्ती केली आहे। आरोपींचे किंवा इतर कुणी यामध्ये ज्यांचा दबाव येतो अशा काही लोकांचे तुम्ही मुख्यमंत्र्यांना नावं सांगितले? नाही, राजकीय लोकांचे नावं कुणी काही सांगितले नाहीत, कारण माझा नवरा राजकारणी नव्हता। हे वादच झाला प्लॉटबाबत, हे प्लॉटिंग म्हणजे फोन आला आणि तपास थांबिला। मी सातत्यानं म्हणत आहे की वाल्मीकरांनी का फोन केला, मग ते जर खुनात नसेल तर त्यांनी तपास का थांबवला, माझा हे प्रश्न सारखाच आहे। माझा आता थेट आरोप आहे की वाल्मीकरांनी हे खून घडवून आणला। तुम्ही काही गोपनीय नावं दिल्याची माहिती आहे? हां, मी मुख्यमंत्री साहेबांना जे दमदाट्यामध्ये नंबर छाटून दिले होते आम्हाला सपकाळ सरांनी, त्यांची नावे आम्ही दिली आहेत। आज मनोज दादांचा वाढदिवस आहे, मात्र ते बीडमध्ये येत आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची जिल्ह्याची बैठक त्यांनी बोलावली आहे। खरंच ते एक समाजसुधारक आहेत आणि त्यांच्या समाजासाठी तर देव बनले, पण ते माझ्यासाठी पण आज देव बनले, कारण त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून दिली आणि आज त्यांचा वाढदिवस असताना माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी त्यांनी व्यापक बैठक ठेवली आहे। नक्कीच तुमच्यासाठी आता ते बैठक घेत आहेत, कोण कोण उपस्थित असणार आहेत आणि तुम्ही ज्यांना आवाहन केलं होतं त्यातल्या कोणत्या लोकांनी तुम्हाला आज इथे येणार आहेत बैठकीला? म्हणजे मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान केलं तर ज्यावेळेस मी बैठकीला जाईल जे उपस्थित राहतील त्यावेळेस मी सांगेल की कोण आलं कोण नाही ते। नक्कीच आता वाटतंय तुम्हाला की कुठेतरी आता न्याय मिळेल? हां, आता न्याय मिळणार हे मला म्हणजे नक्कीच वाटत आहे, कारण माझा आवाज सुप्रियाताईने अमित शहापर्यंत बी पोहोचला आहे, आमच्या 2 कुटुंबाचा, देशमुख कुटुंबाचा आणि मुंडे कुटुंबाचा। मग आता पूर्ण भारतभर झाला आहे की ह्या 2 कुटुंबावर अन्याय झाला आहे, यांना न्याय मिळाला पाहिजे। मग आम्हाला पण विश्वास आहे की आरोपी तात्काळ अटक करतील। नक्कीच आपल्यासोबत होत्या ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांनी आता न्याय मिळेल अशा प्रकारचं समाधान व्यक्त केलं। मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली। दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात बीडमध्ये महत्त्वाची व्यापक अशी बैठक पार पडणार आहे। या बैठकीतून पुढच्या आंदोलनाची दिशासुद्धा ठरवली जाणार आहे। यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला तपास अधिकाऱ्यांकडून देखील तपासाला वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।